काय तयार करायचं आपल्याला? अँग्युलर एसएचएमचा पिरियड काढायचा आहे. जसं आपण जनरल एसएचएमचा पिरियड काढला बघा. पिरियड काढला म्हणजे काय? ओमेगाचं जे एक्सप्रेशन आहे ओमेगा स्क्वेअर इक्वल टू √k/m, त्यावरून ओमेगा काढला, ओमेगाला 2π/t मिळालं आणि जो मिळेल तो पिरियड. बरोबर आहे. तो कोणाचा झाला? लिनियर एसएचएमचा. तसाच पिरियड आपल्याला काढायचा आहे अँग्युलर एसएचएमचा. ठीक आहे. तर जनरल एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम काय असेल? काय काढायचं आपल्याला? पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम. लक्ष द्या. जनरल एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम. लिनियर एसएचएम मध्ये फोर्स एक्झर्ट होत असतो, अँग्युलर एसएचएम मध्ये टॉर्क एक्झर्ट होणार. लिनियर एसएचएम मध्ये फोर्स प्रोपोर्शनल टू लिनियर डिस्प्लेसमेंट असते, अँग्युलर एसएचएम मध्ये टॉर्क प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते. म्हणून पहिलं इक्वेशन काय होणार? टॉर्क प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट, सो -c × थीटा. बरोबर. म्हणजे लिहिताना तुम्ही असे लिहू शकता टॉर्क प्रोपोर्शनल टू थीटा, पण थीटा आणि टॉर्क यांची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट असते म्हणून मायनस साईन टाकलं, सो टॉर्क इक्वल टू काय होणार? -c × थीटा. ओके. पण आपल्याला काय काढायचं आहे? काय काढायचं आहे? पिरियड काढायचा आहे. बघा टॉर्कला तुम्ही काय लिहू शकता? I∝. I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शन, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सिलरेशन इक्वल टू काय लिहिता येणार? -c × थीटा. सो अल्फा इक्वल टू -c/I × थीटा. बरोबर आहे. तर एक्सप्रेशन फॉर अल्फा. बरोबर. अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सिलरेशन. हे झालं अँग्युलर ॲक्सिलरेशन इक्वल टू -c/I × थीटा. आता एसएचएम आहे हे तर अगोदरच प्रूव्ह केलेलं आहे आपण. टॉर्क प्रोपोर्शनल टू थीटा विथ मायनस साइन म्हणजे अँग्युलर एसएचएम आहे. कोणत्याही एसएचएम मधलं कुठलीही जर मोशन एसएचएम असेल तर जनरल एक्सप्रेशन फॉर ॲक्सिलरेशन काय असते? -ω²x. पण लिनियर असेल तर x आणि अँग्युलर असेल तर थीटा. म्हणजे इथपर्यंत क्लिअर आहे की एसएचएम आहे. एसएचएम आहे तुम्ही ॲक्सिलरेशन काढलं, पण एसएचएम जर आहे त्या ॲक्सिलरेशनचा जनरल फॉर्म्युला आता हा आहे. या दोन इक्वेशनला काय करा? इक्वेट करून टाका. दोन इक्वेशनला जर इक्वेट केलं तर तुम्हाला ॲक्सिलरेशन कॅन्सल होणार, थीटा कॅन्सल होणार, मायनस कॅन्सल होणार, ω² इक्वल टू c/I. यांना जर तुम्ही दोन इक्वेशनला कम्पेअर केलं किंवा दोन इक्वेशनला इक्वेट केलं तर तुम्हाला काय लिहिता येणार? ω² इक्वल टू c/I. आणि सो ओमेगा इक्वल टू काय लिहिता येणार? √c/I. ओमेगाला काय लिहिणार? 2π/t इक्वल टू √मध्ये c/I. पण तुम्हाला पाहिजे t. सो t जर पाहिजे असेल तर t इकडे घ्या. बरोबर. हा 2π × √मध्ये I/c. ओके. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम. एक्सप्रेशन कशासाठी आहे? पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम. लिनियर एसएचएम साठी काय होतं माहिती आहे का? t इक्वल टू 2π × √मध्ये यस यस m/k. तर मासच्या जागी काय होता? m. इथे काय होता? k. आणि तुम्हाला अॅनालॉजी माहिती आहे? रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण पाहिलं की लिनियर मोशन मध्ये जो रोल मासचा आहे रोटेशनल मोशन मध्ये तो रोल आयचा आहे. फक्त इथे हा k फोर्स कॉन्स्टंट आहे, तर याला टॉर्क कॉन्स्टंट किंवा टॉर्शनल कॉन्स्टंट म्हणतात. सो दिस इज जनरल एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ अँग्युलर एसएचएम. दिस इज जनरल एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ लिनियर एसएचएम. समजलं का? अँग्युलर एसएचएम किंवा लिनियर एसएचएम साठी जनरल पिरियडसाठी आपल्याला फॉर्म्युला काढता आला. म्हणून एखादा ऑब्जेक्ट जर का अँग्युलर एसएचएम मध्ये असेल, हा पेन आहे, हा जर असा व्हायब्रेट होत असेल त्याचे मोशन अँग्युलर एसएचएम होऊ शकते. अँग्युलर एसएचएम मध्ये पिरियड t इक्वल टू 2π × √I/c. व्हॉट इज c? हे समजलं. हा टॉर्शनल कॉन्स्टंट. पण काय असेल माहिती आहे का? ज्या थ्रेडच्या सहाय्यानं, ज्या वायरच्या सहाय्यानं तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला सस्पेंड कराल. समजा माझ्याकडे एक रॉड आहे, बघा एका बरोबर. हा माझ्याकडे एक रॉड आहे, इन युनिफॉर्म रॉड असेल किंवा डिस्क असेल किंवा कुठलंही ऑब्जेक्ट आहे, ते मी काय केलं? एखाद्या थिक वायरला अटॅच केलं. ऐका बरोबर. थिक वायरला काय केलं? अटॅच केलं. हे खूप सगळं खेळलेले आहात तुम्ही. एक दोरा घेतला, त्याला एक काठी बांधली. बरोबर आहे. काठी बांधली त्या दोऱ्याला आणि तो एका ठिकाणी स्थिर होणार. तुम्ही काय करा? त्या काठीला टर्न करा किंवा खाली जे ऑब्जेक्ट आहे, दगड बांधलेला आहे, कुठलंही ऑब्जेक्ट बांधलंय, त्याला टर्न करा. या ऑब्जेक्टला जेव्हा तुम्ही टर्न करता, हे ऑब्जेक्ट जर तुम्ही टर्न केलं तर ह्या दोऱ्यामध्ये ट्विस्ट तयार होते. काय तयार होते? ट्विस्ट. टर्न होतो तो दोरा. आणि किती अँगलने तुम्ही याला टर्न करता तेवढ्या प्रमाणात ट्विस्ट याच्यामध्ये तयार होते. बरोबर आहे. ती ट्विस्ट त्या मोशनला काय करेल? अपोज करेल. तुम्ही समजा हा दोरा आहे, तुम्ही त्याला एक रॉड बांधला, दगड बांधला, काहीतरी ऑब्जेक्ट बांधलं, तुम्ही याला क्लॉकवाईज फिरवून राहिले. कसे? क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, डिपेंड करते तुम्ही कुठून पाहून राहिले. वरून पाहिलं तर क्लॉकवाईज, खालून पाहिलं तर अँटी क्लॉकवाईज, असं होणार. ते तुम्ही त्याला टर्न करून राहिले. तुम्ही त्याला जिकडे टर्न कराल
बरोबर आहे. दोऱ्यामधली ट्विस्ट त्याच्या अपोजिट वर्क करेल, त्याच्या अपोजिट फोर्स एक्झर्ट करेल किंवा टॉर्क एक्झर्ट करेल. पण सरळ मोशन असेल तर फोर्स आणि टर्न होत असेल तर टॉर्क. म्हणून या वायरमध्ये ट्विस्ट तयार होते. ती ट्विस्ट कोणाचं काम करते? रिस्टोरिंग. यस, नाही फोर्स नाही, काय रिस्टोरिंग, सॉरी मी पण लिहिताना फोर्स म्हणून टाकलं. तर कशाचं काम करते? रिस्टोरिंग टॉर्कचं काम करते. कारण की लिनियर मोशन प्रोड्यूस करणारा फोर्स आणि रोटेशन मोशन प्रोड्यूस करणारा टॉर्क. समजलं का? एक वायर आहे, त्याला तुम्ही काहीतरी ऑब्जेक्ट बांधलं, त्याला टर्न केलं. याला जर तुम्ही क्लॉकवाईज टर्न करत असाल तर या वायरमध्ये जी ट्विस्ट तयार झाली ती त्या ऑब्जेक्टला अँटी क्लॉकवाईज फिरवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे तुम्ही जो अप्लाय केला तो झाला डिफ्लेक्टिंग टॉर्क. तुम्ही त्या ऑब्जेक्टला इमॅजिन करून राहील ना, वायर आहे त्याला ऑब्जेक्ट लावलं आणि याला तुम्ही टर्न केलं. तुम्ही जो अप्लाय केला, तुम्ही त्या ऑब्जेक्टला डिफ्लेक्ट केलं, दॅट इज डिफ्लेक्टिंग टॉर्क. पण त्या वायरमध्ये जी ट्विस्ट प्रोड्यूस झाली ते काय प्रोड्यूस करेल? रिस्टोरिंग टॉर्क. मग तुम्ही ती वायर आहे त्याला ऑब्जेक्ट बांधलं, त्याला असं टर्न केलं तुम्ही आणि सोडून दिलं, तर त्या ट्विस्टमुळे ते ऑब्जेक्ट पुन्हा त्याच ठिकाणी येईल. पण तिथे येऊन थांबणार नाही, तर इनर्शियामुळे, मोर करेक्टली मोमेंट ऑफ इनर्शियामुळे ते आणखी समोर जाईल. समोर गेलं की उलट्या डायरेक्शन या वायरमध्ये ट्विस्ट तयार होणार. ती ट्विस्ट त्याला परत रिस्टोर करण्याचा प्रयत्न करेल, परत ते ऑब्जेक्ट ओरिजिनल पोझिशनला येईल, पण इनर्शियामुळे परत समोर जाईल. आणि म्हणून ते जे ऑब्जेक्ट आहे ते असं ऑसिलेट होत राहणार आणि त्या ऑब्जेक्टची मोशन अँग्युलर एसएचएम आहे हे आपल्याला प्रूव्ह करता येते. बरोबर आहे. पण इथे काय एक्झर्ट होणार? रिस्टोरिंग टॉर्क. कोण सांगेल मला? सांगा. तुम्ही 1 डिग्रीने टर्न केलं तर टॉर्क, रिस्टोरिंग टॉर्क कमी असेल. 2 डिग्रीने टर्न केलं तर टॉर्क वाढेल. तुम्ही जेवढं त्या ऑब्जेक्टला जास्त टर्न कराल रिस्टोर होण्याची टेंडन्सी जास्त राहील. याचा अर्थ इथे जो रिस्टोरिंग टॉर्क डेव्हलप होतो तो रिस्टोरिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा असतो. बरोबर आहे. आणि म्हणूनच आपण त्याला काय करतो? मायनस सी इंटू थिटा लिहितो. कारण की डिफ्लेक्टिंग टॉर्क ज्या डायरेक्शनने आहे, रिस्टोरिंग टॉर्क त्याच्या अपोजिट डायरेक्शनने आहे, म्हणून इथे टाकतो आपण मायनस साईन. आणि हा जो सी आहे ना, या सी ला म्हणतात टॉर्शनल कॉन्स्टंट ऑफ द सस्पेन्शन फायबर. हा जो सी आहे या सी ची व्हॅल्यू या फायबरवर डिपेंड राहील. फायबर जर कॉटनचा असेल तर सी कमी राहील, एवढं अपोज नाही करणार. फायबर जर मेटलचा असेल तर जास्त अपोज करेल. स्टीलचा असेल मेटलमध्ये जास्त अपोज करेल. कॉपरचा असेल तर कमी अपोज करेल. तुम्ही कॉपरचा एखादा स्प्रिंग घ्या, त्याला कॉम्प्रेस करा, तो रिस्टोर नाही होत. जसं आहे त्याच्यामध्ये रिस्टोरिंग जी कॅपॅसिटी आहे ती कमी असते, पण स्टीलमध्ये रिस्टोरिंग कॅपॅसिटी जास्त असते. बरोबर आहे. म्हणून हा जो सी आहे हा कशावर डिपेंड करते? या सस्पेन्शन फायबरवर. मोर करेक्टली या सस्पेन्शन फायबरच्या लेंथवरही डिपेंड करते, या सस्पेन्शन फायबरच्या थिकनेसवरही डिपेंड करते, या सस्पेन्शन फायबरच्या मटेरियलवरही डिपेंड करते. समजलं का? मग हा जो सी आहे केव्हा कॉन्स्टंट राहील? जेव्हा हा फायबर कॉन्स्टंट असेल. हा जर फायबर बदलवला आणि तुम्ही पहिल्याही प्रॉब्लेम मध्ये तोच सी घेऊन राहिले आणि दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये तोच सी घेऊन राहिले तर रॉंग होत आहे. पण बहुतेक प्रॉब्लेम जे आहेत बरोबर आहे त्यामध्ये एकच फायबर घेतलेला असतो, त्यामुळे सी जो आहे तोच असतो. समजलं का? म्हणून या सी ला काय म्हणतात? टॉर्शनल कॉन्स्टंट. जसं केला काय म्हटलं होतं? फोर्स कॉन्स्टंट. तसं टॉर्क पासून काय वर्ड आला? टॉर्शन. टॉर्शन म्हणजे ट्विस्ट, स्पीड. बरोबर आहे. टॉर्शनल कॉन्स्टंट. हा टॉर्शनल कॉन्स्टंट कशावर डिपेंड असतो? तो जो फायबर आहे त्याच्या काही डायमेन्शन्सवर डिपेंड असतो. फायबरच्या लेंथवर डिपेंड असतो, नंतर फायबरच्या थिकनेसवर किंवा एरिया ऑफ सेक्शन किंवा रेडियसवर डिपेंड असतो, आणि त्या फायबरचं जे मटेरियल आहे त्यावरही डिपेंड असतो. कोण? सी. टॉर्शनल कॉन्स्टंट. समजलं? आता व्हॉट अबाउट आहे? आय काय आहे? जी बॉडी तुम्ही इथे लटकवली त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता पहा, समजा तुम्ही एखादा मॅग्नेट लटकवला. मॅग्नेट असतो एक प्रकारचा रॉड, आणि कोण सांगेल व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट दिस ऍक्सिस? या ऍक्सिसच्या अबाउट रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? किती? ml²/12. मग जर तुम्ही रॉड घेतला तर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12. तुम्ही काय केलं की इथे एक डिस्क लावली. डिस्क म्हणजे ऑब्जेक्ट असं न घेता समजा तुम्ही काय केलं की हे सस्पेन्शन फायबर आहे आणि याला तुम्ही एक डिस्क लावली. हे आहे डिस्क. बरोबर आहे. परत ही डिस्कला फिरवलं सोडून दिलं, ती असे ऑसिलेट होत राहणार, रोटेट होत राहणार. बरोबर आहे. मला सांगा इथे आहे काय घेणार? हाफ mr². कारण की ऍक्सिस कसा आहे? सस्पेन्शन फायबर इटसेल्फ इज ऍक्सिस. ऍक्सिस पासिंग थ्रू प्लेन ऑफ द डिस्क अँड परपेंडिक्युलर टू, बरोबर, पासिंग थ्रू प्लेन अँड पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. तर या केसमध्ये आय तुम्हाला काय करावं लागेल? mr²/2. असंच नाही
काही प्रॉब्लेम मध्ये काय करतील माहिती आहे बघा, मी कशावर बोलून राहिलो. टीचा फॉर्म्युला मिळाला 2π इंटू अंडर रूट मध्ये I बाय सी. सी कशावर डिपेंड आहे? सस्पेन्शन फायबर. सस्पेन्शन फायबर जर बदलला नाही तर डोंट वरी अबाउट सी. सीचा काही प्रॉब्लेम नाही. आणि सीचं जे आणखी काही एक्सप्लेनेशन आहे इलॅस्टिसिटी मध्ये आहे. सी इलॅस्टिसिटी मधला पार्ट आहे, टॉर्शनल कॉन्स्टंट. मग बदलवतात काय आपल्या प्रॉब्लेम मध्ये? हे ऑब्जेक्ट बदलवतात. कधी? इथे बार मॅग्नेट लावतील. बार मॅग्नेट लावला तर बार मॅग्नेट एक प्रकारचा रॉड आहे. कधी इथे रॉडच लावतील तर तो रॉड आहे, काही प्रॉब्लेमच नाही. कधी काय लावतील? डिस्क लावतील. डिस्क लावला तर मोमेंट ऑफ इनर्शिया mr². कधी कधी असंही करतील की हे आहे इथे एक रिंग लावली आणि हे जे थ्रेड आहेत किंवा हे जे स्पोक्स आहेत त्यांचं मास निग्लिजिबल आहे. मग स्पोक्सचं जर मास निग्लिजिबल असेल, बघा मी काय बोलत आहे, स्पोक्सचं मास जर निग्लिजिबल असेल तर एक प्रकारची काय झाली? रिंगच झाली. हॅलो इकडे लक्ष. काय झाली? ही रिंग झाली. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करणार तुम्ही? mr². समजत आहे का? पण काय केलं समजा, लक्ष द्या इथे, समजा हेच आहे ऑब्जेक्ट आणि या स्पोकचं मास निग्लिजिबल नाही. ऐका बरोबर, या स्पोकचं मास निग्लिजिबल नाही. मग तर ना तर ही रिंग होणार नाही डिस्क होणार. अशा वेळेस तुम्हाला त्या ऑब्जेक्टचा ग्रॅडियस ऑफ गायरेशन के दिलेला असेल. काय ग्रॅडियस ऑफ गायरेशन के ना आयच्या जागी तुम्हाला काय लिहिता येणार? mk². समजलं का? म्हणजे फॉर्म्युला काय? I = 2π इंटू अंडर रूट, सॉरी T = 2π इंटू अंडर रूट I बाय सी. सी बहुतेक प्रॉब्लेम मध्ये कॉन्स्टंट आहे, पण प्रॉब्लेम बदलला तर सी, सॉरी सस्पेन्शन फायबर बदलला तर सी बदलेल. सी फायबरच्या लेंथवर डिपेंड आहे, सी फायबरच्या थिकनेसवर डिपेंड आहे, सी फायबरच्या मटेरियलवर डिपेंड आहे. आतापर्यंत असं प्रॉब्लेम नाही विचारलं ज्यामध्ये फायबर बदलला. आता विचारतील पुढे. कदाचित फायबर बदलला. फायबर बदलला तर तुम्हाला काय बदलवता येईल? सी बदलतो. एक तर तो डायरेक्ट सी तुम्हाला दिलेला असेल किंवा त्या फायबरच्या लेंथवर एरियावर सी डिपेंड असेल. बरोबर आहे. मला सांगा, एक थोडं विचार करा की मला सांगा की या फायबरची लेंथ जर जास्त असेल तर सी म्हणजे अपोज करणारी क्वांटिटी, पण लेंथ जर जास्त असेल तर अपोज जास्त होईल की कमी होईल? एक असा दोरा घेतला, एक रॉड घेतला, त्याला काहीतरी ऑब्जेक्ट बांधलं है ना. या दोऱ्याची लेंथ जर जास्त असेल, तुम्ही याला फिरून राहिले, फिरवताना दोरा मोशनला काय करेल? अपोज करेल. मला सांगा, लेंथ जास्त असताना अपोजिशन जास्त ऑब्झर्व होईल की लेंथ कमी असताना? कमी असताना. तुम्ही करून पहा. एखादा तार घ्या, छोटा तार घ्या, तार एक तर चांगला घट्ट वरती घट्ट बांधून ठेवा, त्याला काहीतरी लावा, फिरवून पहा. लेंथ कमी आहे, तुम्हाला वाटेल जास्त ताकद लागत आहे. तोच तुम्ही लांब तार घ्या, बरोबर आहे, त्याला जे ऑब्जेक्ट लावलेलं आहे त्याला तुम्ही फिरवून पहा, तुम्हाला असं वाटेल कमी ताकद लागत आहे. याचा अर्थ सी आणि लेंथ यांचं रिलेशन इनव्हर्स आहे. थिकनेस मटेरियल जर सेम असेल ना, मग पहिला सस्पेन्शन फायबर घेतला, दुसरा सस्पेन्शन फायबर घेतला, पहिल्याचा C1 दुसऱ्याचा C2, पहिल्याची लेंथ दिली दुसऱ्याची लेंथ दिली, तुम्हाला C1/C2 L2/L1 करता येईल. समजून राहिलं का? ओके. आणि एरिया सोबत रिलेशन काय असणार? एरिया सोबत रिलेशन काय असणार? नाही इन्व्हर्सच असेल. समजा रॉड जाड आहे तर जाड रॉड मध्ये टॉर्शन जास्त असेल की थिन रॉड मध्ये? जर रॉड जाड असेल तर त्याला टर्न करायला जास्त एफर्ट्स लागतील. रॉड जर वीक असेल तर टर्न करायला कमी एफर्ट्स लागतील. बरोबर आहे. म्हणजे एरिया जर जास्त असेल तर सी जास्त राहणार आणि एरिया कमी असेल तर सी कमी राहणार. आणि इलॅस्टिसिटी मध्ये एक रिलेशन सांगते की सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r⁴ नॉट r². काय? r⁴. r म्हणजे या सस्पेन्शन फायबरची रेडियस, म्हणजे इथे एरियाचा स्क्वेअर येणार. जर एरिया दिला असेल सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू a² आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ, आणि a आहे πr² आणि त्याचा स्क्वेअर, इथे r⁴ काय येणार? 4. म्हणजे जर का सस्पेन्शन फायबर बदलला, थिकनेस सेम असेल तर फक्त लेंथ बदलली तर तुम्ही सी आणि एलचंच रिलेशन घ्याल. आणि जर तुम्ही त्याची फक्त रेडियस बदलली, लेंथ सेम आहे तर सी आणि आरचं रिलेशन घ्याल. आणि सस्पेन्शन फायबरच पूर्ण बदलून टाकला, लेंथ ही वेगळी आणि आर ही वेगळा, फक्त मटेरियल सेम आहे है ना, तर तुम्ही काय कराल? सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r⁴ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एल. समजलं का? म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये काय बदलू शकते? आय पण बदलू शकते, सी पण बदलू शकते, पण मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम मध्ये सी सेम आहे. त्यामुळे सीचं काही जास्त टेन्शन नाही आहे. बरोबर. काय बदलतील? आय बदलतील. आय कशावर डिपेंड करते? त्या फायबरला तुम्ही कोणती बॉडी लटकवली. फायबरला जर तुम्ही रॉड लटकवला असेल तर रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया I = mA²/12. बरोबर. एल म्हणजे त्या रॉडची लेंथ, बरोबर आहे, रॉडचा मास. त्या रॉडला जर तुम्ही डिस्क लावली असेल तर I = mr²/4. त्या रॉडला जर तुम्ही
रिंग लावली असेल तर I इक्वल टू mi², पण रिंग लावता नाही येत, मध्ये कसं अटॅच कराल, त्यासाठी मध्ये काय लागतील, स्पोक्स. स्पोक्सचं मास निग्लिजिबल म्हटलं असेल पर्पजफुली प्रॉब्लेम मध्ये तर I कुठे mi² घेऊ शकता, पण असं काही म्हटलं नसेल तर त्या ऑब्जेक्टचं तुम्हाला दिलं असेल रेडियस ऑफ गायरेशन, दॅट इज के. हा तो वाला के नाही आहे, I इक्वल टू k/m वाला के. हा की काय आहे, रेडियस ऑफ गायरेशन, I इक्वल टू mk². एनिवे तुमचं फोकस कुठे पाहिजे, की टीचा फॉर्म्युला 2.1√I/c. प्रॉब्लेम मध्ये बदलून काय बदलतील, I बदलतील किंवा C बदलतील, पण मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम मध्ये C बदललेला नसतो. काय बदलतात, I बदलतात. पहिला ऑब्जेक्ट दुसरा ऑब्जेक्ट, आणि तुम्हाला दोन पिरियडचं कंपॅरिझन करता येईल, दोन पिरियडचा रेशो काढता येईल, दोन फ्रिक्वेन्सीचाही रेशो काढता येईल. एखाद्या वायरला रॉड अटॅच केला, एखाद्या वायरला डिस्क अटॅच केली, वायरला रिंग अटॅच केली, तुम्हाला म्हटलं पिरियडचा रेशो काढा किंवा फ्रिक्वेन्सीचा रेशो काढा, तुम्हाला फक्त काय करावं लागेल, T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √I है ना, बिकॉज C इज कॉन्स्टंट फॉर गिवन सस्पेन्शन फायबर बदलला तर मात्र या भानगडीत तुम्हाला पडावं लागेल. पण हे काही मी एकही प्रॉब्लेम नाही पाहिलं त्यामध्ये असं विचारलेलं आहे, म्हणून पण विचारू शकतात. समजलं का, इथपर्यंत लक्षात आलं, काही प्रॉब्लेम. आणि तुम्ही म्हणाल की हा याचं प्रूफ का, हे एक प्रूफ झालं, पण दुसरं पण याचं प्रूफ करता येते, पण ते जवळपास दोन्ही सारखेच होतात, म्हणून त्यामध्ये काही आपण पडणार नाही. म्हणजे I/T प्रूफ तुम्हाला मिळालं, T इक्वल टू 2.1√I/c. ओके. आता पहा, दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की लक्ष द्या इकडे, एखादा, मी पहिले तुम्हाला इंट्रोडक्शन सांगतो, इकडे पहा बोर्डवर, नाही तर मग ते समजणार नाही काय. हा एक नॉर्थ पोल आहे, हा एक साऊथ पोल. तुमच्या माहितीसाठी आयसोलेटेड नॉर्थ पोल, आयसोलेटेड साऊथ पोल कॅन नॉट एक्झिस्ट. केवळ नॉर्थ पोल नाही मिळू शकत. एखादा मॅग्नेट आहे, एक जर नॉर्थ आहे तर दुसरा साऊथ आणि नॉर्थ एका वेळेस असतात. एका नाण्याच्या दोन बाजू, नाणा आणि बाजूच नाही एक, असं होते का. तसं जर मॅग्नेट आहे तर नॉर्थ पोलही असेल, साऊथ पोलही असेल. इथे फक्त आपण समजण्यासाठी काय केलं, हा कोणता पोल आहे, नॉर्थ पोल, याचा साऊथ पोल इकडे कुठेतरी असेल, तो आपण दाखवला नाही. आणि हा कोण आहे, साऊथ पोल, याचा नॉर्थ पोल इकडे कुठेतरी असेल, तो आपण दाखवला नाही. या दोघांच्या मध्ये असते मॅग्नेटिक फील्ड. काय असते, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टेड फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे. ओके. जसं पहा, लक्ष द्या इकडे, जसं एखादं मास असेल तर त्या मासच्या भोवती काय असते, ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ओके. जर एखादा चार्ज असेल, प्लस चार्ज किंवा मायनस चार्ज, तर त्याच्या भोवती काय असते, इलेक्ट्रिक फील्ड. आणि तसं जर एखादा मॅग्नेट असेल, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, तर त्या मॅग्नेटच्या भोवती काय असणार, मॅग्नेटिक फील्ड. सो मास इज सराउंडेड बाय gravitational field, charge is surrounded by electric field and magnet is surrounded by magnetic field. पण एक लक्षात ठेवा, कुठलंही जे फील्ड आहे, बरोबर आहे, फील्ड दोन प्रकारे याची स्ट्रेंथ सांगता येते. कोणतेही फील्ड, ते मॅग्नेटिक फील्ड असो की ग्रॅव्हिटेशनल फील्ड असो की इलेक्ट्रिक फील्ड असो, दोन प्रकारे त्या फील्डची स्ट्रेंथ सांगता येते. कोणते दोन प्रकार, एक आहे इन टर्म्स ऑफ वेक्टर क्वांटिटी, बरोबर आहे, आणि त्या टर्मला म्हणतात इंटेन्सिटी ऑफ द फील्ड. काय, इंटेन्सिटी ऑफ द फील्ड कोणत्याही फील्डसाठी. दुसरी आहे स्केलर क्वांटिटी, त्या टर्मला म्हणतात पोटेन्शियल ऑफ द फील्ड. काय, पोटेन्शियल ऑफ द फील्ड ही आहे स्केलर क्वांटिटी. समजलं का. मास इज सराउंडेड बाय gravitational field, charge is surrounded by electric field, magnet is surrounded by magnetic field, and strength of any field, कुठल्याही फील्डची स्ट्रेंथ, किती फील्ड पॉवरफुल आहे, किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे, किंवा त्याची स्ट्रेंथ कशी मोजणार तुम्ही, ती मोजता येते दोन प्रकारे. एक आहे वेक्टर क्वांटिटी, दुसरी आहे स्केलर क्वांटिटी. जी वेक्टर क्वांटिटी आहे ते आहे इंटेन्सिटी, स्केलर क्वांटिटी ते आहे पोटेन्शियल. आता तुम्हाला काही काही गोष्टी माहिती आहेत, फक्त तुम्हाला ते माहित नाही, त्यालाच ते म्हणतात. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच इंटेन्सिटी असते, तुम्हाला ग्रॅव्हिटेशन मध्ये पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक फील्ड मधली इंटेन्सिटी आपण ईनी दाखवली, तुम्हाला माहिती आहे, E=F/Q. तुम्हाला त्याच्या अगोदर एक दोन प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं. ओके. आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये जी इंटेन्सिटी असते, याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये जी इंटेन्सिटी असते याला मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. काय, मॅग्नेटिक इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड एज मॅग्नेटिक इंडक्शन. आता बघा, इथे नॉर्थ पोल आहे, इथे साऊथ पोल आहे. इथे काय झालं, हे मॅग्नेटिक फील्ड. हॅलो, इकडे लक्ष द्या. हे काय झालं, मॅग्नेटिक फील्ड. या मॅग्नेटिक फील्डची काय स्टडी करायची आहे, इंटेन्सिटी. या इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे, इंटेन्सिटीला काय म्हणतात, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. काय म्हणतात, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. इट इज डिनोटेड बाय बीन, इट इज वेक्टर क्वांटिटी इन द डायरेक्शन ऑफ फील्ड. एवढं समजलं का. आता आपण मॅग्नेटिझम मध्ये, त्याच्या युनिट डायमेन्शन मध्ये आपण मॅग्नेटिझम मध्ये जो, सध्या आपल्याला फक्त बी समजला पाहिजे. काय बी काय आहे,
इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, बी मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आहे, त्यालाच काय म्हणतात, मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात किंवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणतात, डिनोटेड बाय बी. आणि डायरेक्शन कोणती, जी लाईनची डायरेक्शन असेल ते बीची डायरेक्शन. समजलं? म्हणून बी झालं मॅग्नेटिक इंडक्शन, ही झाली एक्सटर्नल फॅक्टर आहे, बाहेरचा फॅक्टर आहे. ओके, बाहेरून याला बदलता येते, बीला बदलता येते. जर तुम्ही मॅग्नेट आणखी स्ट्रॉंग घेतलं तर जास्त फील्ड प्रोड्यूस करतील, जास्त फील्ड प्रोड्यूस केलं तर इंडक्शन जास्त होईल. मॅग्नेटिक इंडक्शन टर्म समजली का, कशाशी रिलेटेड आहे, जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे त्या फील्डच्या स्ट्रेंथ रिलेटेड आहे. मॅग्नेटिक फील्ड जर खूप स्ट्रॉंग असेल तर इंटेन्सिटी जास्त असेल, मॅग्नेटिक इंडक्शन जास्त असेल. फील्ड जर वीक केलं तर मॅग्नेटिक इंडक्शन कमी असेल. आणखी याला कमी करता येते, जर तुम्ही या फील्डमध्ये अपोजिट डायरेक्शनने फील्ड पाठवलं तर अपोजिट फील्ड या फील्डला काय करेल, कमी करेल, कॅन्सल करेल, म्हणजे कमी करेल. बी त्या केसमध्ये कमी होतो. तुम्ही काय केलं, हे एक फील्ड आहे, तुम्ही आणखी एक दुसरा मॅग्नेट आणला इथे, हे फील्ड त्या फील्डमध्ये काय होणार, ऍड होणार, त्यावेळेस बी वाढतो. हे माहित पाहिजे प्रॉब्लेम सोडवताना. समजलं? एक्सटर्नल फील्ड जे आहे या बीला अफेक्ट करू शकते. एक्सटर्नल बाहेरून आणखी एक सोर्स लावला आणि त्या सोर्सचं फील्ड याच फील्डच्या डायरेक्शनने असेल तर त्या सोर्सचं जेवढं फील्ड आहे ते या फील्डमध्ये ऍड करा आणि त्या सोर्सचं फील्ड जर याच्या अपोजिट डायरेक्शनने असेल तर ते फील्ड या फील्डमधून मायनस करा. म्हणजे बाकी आणखी बाहेरून एक्सटर्नल मॅग्नेट घेऊन आपण या बीला वाढवू शकतो, कमी करू शकतो. एवढं समजलं का? या दोन मॅग्नेटच्या मध्ये जे आहे ते काय झालं, मॅग्नेटिक फील्ड, त्याच्या इंटेन्सिटीला काय म्हणण्यात आलं, मॅग्नेटिक इंडक्शन. हा एक्सटर्नल फॅक्टर आहे, बाहेरून आपल्याला बदलता येतो. इथपर्यंत समजलं? हे फील्ड बद्दल सांगितलं तुम्हाला. आता पहा दुसरं, आपण थोडा मॅग्नेटचा स्टडी करू. तर आपण बार मॅग्नेटचा स्टडी करू. हे अर्थात मॅग्नेटिझम मध्ये तुम्हाला डिटेल आहे. पहा, लक्ष द्या. तुम्ही जर एखादा बार मॅग्नेट पाहिला असेल तर त्या बार मॅग्नेटवर एका ठिकाणी एन आणि दुसऱ्या ठिकाणी एस असतील, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल है ना, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. एक लक्षात ठेवा, मॅग्नेटिक फील्ड जे आहे, ऐका बरोबर, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते नॉर्थ पोल पासून निघत असते, साऊथ पोलवर एंड होत असते आणि बॉडीच्या आतमधूनही असते. मॅग्नेटच्या आतमध्येही मॅग्नेटिक फील्ड असते. मग ह्या खूप साऱ्या लाखो करोडो लाईन्स आहेत, अशा निघतील आणि अशा एंड होतील. समजलं का? मी फक्त दोन समजण्यासाठी दाखवल्या. मला सांगा, मॅग्नेटिक फील्ड कुठून स्टार्ट होते, नॉर्थ पोलवरून, आणि कुठे एंड होते, साऊथ पोलवर. एक लाईन इथून जर 100 लाईन निघाल्या तर त्या 100 जाऊन किती किलोमीटर वरून जातील पण इथे एंड होतील. अर्थच्या भोवती खूप मोठं मॅग्नेटिक फील्ड आहे, तुम्हाला माहित असेल. म्हणून तर आपल्याला अर्थवर आपलं लोकेशन समजते है ना. प्लेन जे फिरतात आकाशामध्ये, सॅटेलाइट आहेत, त्यांचं लोकेशन कशावरून ठरते, अर्थच्या भोवतीचं फील्ड फिक्स आहे. अर्थचा वरचा जो टोक आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण जिओग्राफिक नॉर्थ पोल, आणि खालचं जे टोक आहे त्याला काय म्हणतो आपण, जिओग्राफिक साऊथ पोल. पण ऍक्च्युअली इथे जे अर्थच्या आतमध्ये जे काही आहे त्यामुळे जे काही फील्ड क्रिएट होते, इथून निघते आणि इथे एंड होते, असं फील्ड आहे अर्थच्या भोवती, बरोबर आहे. अर्थचं जे फील्ड आहे ते इथून स्टार्ट होते, कुठून, जिओग्राफिक साऊथ पोलवरून. जिथून फील्ड स्टार्ट होते तो मॅग्नेटिक नॉर्थ पोल, म्हणजे अर्थचा जो जिओग्राफिक साऊथ आहे तो मॅग्नेटिक नॉर्थ असून असं पूर्ण फील्ड असते अर्थच्या भोवती. एक लाईन जे नॉर्थ पोल पासून निघाली असणार मॅग्नेटिक, ती साऊथ पोलवर काय होते, एंड होते. एकही लाईन मिस होत नाही कित्येक किलोमीटर जाऊन. समजत आहे का तुम्हाला? ईच अँड एव्हरी लाईन जे नॉर्थ पोल पासून निघाली एखाद्या पर्टिक्युलर मॅग्नेटच्या, ती त्याच्या साऊथ पोलवर जाणार म्हणजे जाणार. याच्यात तुम्ही काही अडथळा आणला ना तर अशी दुरून जाणार किंवा खालून जाणार. पण नॉर्थ पोल पासून निघालेली प्रत्येक लाईन कुठे जाणार, साऊथ पोलवर जाणार. म्हणून मॅग्नेटच्या बाहेर, ऐका मी काय म्हणत आहे, मॅग्नेटच्या बाहेर फील्डची डायरेक्शन नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे, म्हणजे आउटसाइड द मॅग्नेट, आउटसाइड मॅग्नेट, बरोबर आहे. फील्ड म्हणजे बी ची डायरेक्शन, बी ची डायरेक्शन कुणीकडे असेल, एन कडून एस कडे. पण मला सांगा आता, इनसाइड द मॅग्नेट, इनसाइड द मॅग्नेट, मॅग्नेटच्या आतमध्ये याच लाईनची डायरेक्शन पहा कुणीकडे, साऊथ कडून नॉर्थ कडे. म्हणजे हे जे बी आहे मॅग्नेटिक इंडक्शन, याची डायरेक्शन कुणीकडे आहे, साऊथ पोल कडून नॉर्थ पोल कडे. समजून राहिलं का? समजलं का? इथे फक्त मी तुम्हाला फील्ड बद्दल सांगितलं. बार मॅग्नेटच्या भोवती हे ज्या लाईन्स काढल्या त्या लाईन्सला तुम्ही काय म्हटलं, मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. मॅग्नेटिक फील्ड लाईन कुठून स्टार्ट झाल्या, नॉर्थ पोल, कुठे एंड झाल्या, साऊथ. मॅग्नेटच्या बाहेर फील्ड लाईनची डायरेक्शन नॉर्थ कडून साऊथ कडे, वरही असतील, खाली असतील, समोरही असतील, मागे असतील, या एव्हरी डायरेक्शन. हा जो पेन आहे, समजा हा बार मॅग्नेट आहे, तर खूप साऱ्या लाईन्स, इट इज स्ट्रॉंगली सराउंडेड बाय द लाईन्स. खूप साऱ्या लाईन्स असतील, पण मॅग्नेटवर डिपेंड करते. मॅग्नेट स्ट्रॉंग असेल तर लाईन जास्त राहतील,
क्राउडेड राहतील आणि मॅग्नेट वीक असेल तर लाईन रेअर राहतील, दूर दूर राहतील. लाईन जेवढा जास्त तेवढा बी जास्त, लाईन तेवढा कमी तेवढा बी कमी. ओके, पण आता याचा सोर्स काय असेल लक्ष द्या. सोर्सकडे डिटेलने जायचं, मी फक्त मला थोडक्यात सांगतो, लक्ष द्या. तर हा बार मॅग्नेट आहे, इथे काहीतरी आहे, दॅट इज कॉल्ड ॲज नॉर्थ पोल. तो जो पोल आहे, तो जो पॉइंट आहे, तो बार मॅग्नेटच्या सरफेसवर नाही, थोडंसं आतमध्ये आहे. इथे जे काही आहे दॅट इज कॉल्ड ॲज साऊथ पोल. इथून लाईन स्टार्ट होतात, इथे लाईन एंड होतात. याला काय म्हणतात, मॅग्नेटचा हा काय झाला पोल, आणि याला असते पोल स्ट्रेंथ. काय असते, पोल स्ट्रेंथ असते. आणि एखाद्या स्ट्रेंथ म्हणजे मी असं म्हणतो की हा नॉर्थ पोल आहे, यापासून लाईन्स काय होतील, बाहेर पडतील, बरोबर आहे. हा जर साऊथ पोल आहे, यावर लाईन काय होतील, एंड होतील. समजलं का पोलची प्रॉपर्टी. जसं पॉझिटिव्ह चार्ज पासून लाईन बाहेर पडत असतात आणि निगेटिव्ह चार्जवर लाईन एंड होत असतात, तसंच नॉर्थ पोल पासून लाईन बाहेर पडतील आणि साऊथ पोलवर लाईन एंड होतील. फक्त हे पोल आयसोलेट नाही करतायत, जसं मी दाखवलं, बरोबर आहे. जिथे साऊथ पोल आहे तिथेच नॉर्थ पोल असेल. ते एकाच नाण्याच्या दोन बाजूला आहे, एकाच ऑब्जेक्टमध्ये साऊथ पोलही असेल आणि त्याच ऑब्जेक्टमध्ये नॉर्थ पोलही असेल. फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. मग ह्या लाईन किती बाहेर पडतील किंवा जे बाहेर पडणाऱ्या ज्या लाईन्स आहे त्यावर डिपेंड करते फील्ड, आणि फील्डवर डिपेंड करते बी. मग हा बी किती स्ट्रॉंग आहे त्या मॅग्नेटचा, बरोबर आहे, हे या पोलच्या स्ट्रेंथवर डिपेंड करते. दॅट पोल स्ट्रेंथ इज डिनोटेड बाय एम. समजलं का पॉइंट. काय सांगितलं, मॅग्नेटच्या पोल बद्दल सांगितलं, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. तर पोलला काय असते, पोल स्ट्रेंथ. नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ पॉझिटिव्ह घेतात तर साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ निगेटिव्ह घेतात. एवढं समजलं का, समजलं का. म्हणून प्रत्येक पोलला काय असणार, पोल स्ट्रेंथ. आणि एकाच मॅग्नेटच्या दोन्ही पोलची स्ट्रेंथ सेम असते, जेवढी पॉझिटिव्ह तेवढीच निगेटिव्ह. हे +10 असेल तर ही -10. असं कधी होणारच नाही. असा मॅग्नेटच बनवता येत नाही तुम्हाला की हा एक जास्त पोलवाला पोल स्ट्रेंथवाला घेतला आणि हा कमी. कारण काय असेल माहिती आहे का, याची पोल स्ट्रेंथ जास्त, इथून लाईन जास्त, लाईन जास्त, सर्वचे सर्व लाईन इकडे येतील ना. मग लाईन जास्त तर इथला स्ट्रॉंग असेल हा पोल, तर लाईन जास्त असेल. लाईन जास्त असेल त्या लाईनला कॅप्चर करण्यासाठी आहे तेवढा स्ट्रॉंग असेल. पण जेवढी पोल नॉर्थ पोलची असेल, जेवढी स्ट्रेंथ नॉर्थ पोलची असेल तेवढी स्ट्रेंथ साऊथ पोलची असेल. एकाच मॅग्नेटच्या दोन पोलची स्ट्रेंथ वेगवेगळी असू शकत नाही. पॉइंट क्लिअर, बरोबर आहे. आणि ती जी स्ट्रेंथ आहे दॅट स्ट्रेंथ इज कॉल्ड पोल स्ट्रेंथ डिनोटेड बाय एम. काही बुक्स मध्ये एनसीईआरटी मध्ये हे म्यूनी दाखवलेलं आहे. कशाने, म्यू सुद्धा पोल स्ट्रेंथ आहे. आणि आपल्या नोट्स मध्ये एम वापरलेला, एम सुद्धा पोल स्ट्रेंथ आहे. एवढं समजलं, ओके. आता पहा, हा मॅग्नेट किती बी प्रोड्यूस करतो ते तर पोल स्ट्रेंथवर तर डिपेंड आहेच आहे. पण ते आणखी एका फॅक्टरवर डिपेंड आहे, डिस्टन्स बिटवीन द पोल्स. काय, डिस्टन्स बिटवीन द पोल्स. आणि असं विचार करा, पहा लक्ष द्या की इथे नॉर्थ पोल आहे त्याची पोल स्ट्रेंथ +m, इथे साऊथ पोल आहे याची पोल स्ट्रेंथ -m. किंवा मी पोल फक्त ना एका पॉइंटने दाखवतो. हा झाला नॉर्थ पोल, बरोबर आहे, हा झाला साऊथ पोल, बरोबर आहे. याची पोल स्ट्रेंथ +m, इकडे पोल स्ट्रेंथ -m. या दोन पोल मध्ये जेवढं अंतर असते, लक्ष द्या इकडे आता, या दोन पोल मध्ये जेवढं अंतर असते, हॅलो, 2 आहेत, म्हणून याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल. काय, मॅग्नेटिक डायपोल. डायपोल म्हणजे दोन पोल आहेत, नॉर्थ पोलही आहे साऊथ पोलही आहे. लक्ष द्या. आणि या दोन पोल मध्ये जे अंतर आहे याला म्हणतात डायपोल लेंथ. काय म्हणतात, डायपोल लेंथ. डायपोल लेंथ जनरली टॉयस एलनी दाखवतात. तुम्ही ते कॅपिटल एलनी दाखवली तरी चालते प्रॉब्लेम मध्ये. कशाने दाखवतात, टॉयस एल. आणि डायपोल लेंथ ही वेक्टर क्वांटिटी असते. कोणती क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. बघा, याच्या अगोदर तुम्ही लेंथ वेक्टर क्वांटिटी नसेल ऐकलं. लेंथ कुठली क्वांटिटी, स्केलर. पण डायपोल लेंथ, मग ती इलेक्ट्रिक डायपोलची असो की मॅग्नेटिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक डायपोल. एक नॉर्थ पोल आणि दुसरा साऊथ पोल इज कॉल्ड मॅग्नेटिक डायपोल. मग ते इलेक्ट्रिक डायपोल असो की मॅग्नेटिक डायपोल असो, दोन चार्जेस मधलं, दोन पोल्स मधलं जेवढं अंतर आहे दॅट इज कॉल्ड, त्या अंतराला काय म्हणतात, डायपोल लेंथ म्हणतात. आणि डायपोल लेंथ कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. त्या क्वांटिटीची डायरेक्शन कोणती असेल तर त्या मॅग्नेटच्या आतमध्ये जी फील्ड, ऐकून राहिले, मॅग्नेटच्या आतमध्ये जी फील्डची डायरेक्शन असेल ती त्या डायपोल लेंथची डायरेक्शन असेल, बरोबर आहे. म्हणजे या डायपोल लेंथची जी डायरेक्शन असेल ती काय असणार, इन दी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे, इनसाइड द मॅग्नेट.
इनसाइड दी मॅग्नेट. म्हणून सांगा बरं मग डायपोल लाईनची डायरेक्शन कुणीकडून कुणीकडे असेल. हे फील्ड आहे, नॉर्थ पासून निघाला, साऊथ वर एंड झालं, मॅग्नेटच्या आतमध्ये हे फील्ड असं राहणार. बरोबर आहे. म्हणून या डायपोल लेनची डायरेक्शन कुणीकडे असेल, एस पोल टू एन पोल. म्हणून याची जी डायरेक्शन आहे ती काय असणार, एस टू एन पोल. म्हणून डायपोल लेंथची डायरेक्शन नॉर्थ पोल साऊथ पोल कडून. कन्फ्युजन झालं तर एवढं लक्षात ठेवायचं की जी फील्डची डायरेक्शन मॅग्नेटच्या आतमध्ये तीच काय झाली, डायपोल लेंथची डायरेक्शन. पॉइंट क्लिअर होऊन राहिलं का. बघा मी काय सांगितलं, अगदी सुरुवातीपासून घेऊ थोडं थोडं. तर काय सांगितलं पहा, एकीकडे काय घेतला, बोलत चला, एकीकडे काय घेतला नॉर्थ पोल, दुसरीकडे काय घेतला साऊथ पोल. दोन पोलच्या मध्ये काय असणार, मॅग्नेटिक फील्ड. या दोन पोलच्या मध्ये जे आहे हे जे दाखवलं आहे पण याला तुम्ही काय म्हणणार, मॅग्नेटिक फील्ड म्हणणार. बरोबर आहे. काय मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डला काय असणार, इंटेन्सिटी. कारण कोणत्याही फील्डला इंटेन्सिटी असते, ग्रॅव्हिटेशनल फील्डला असते, इलेक्ट्रिक फील्डला असते, तशी मॅग्नेटिक फील्डला असणारी इंटेन्सिटी. इंटेन्सिटी कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. पण या इंटेन्सिटीला काय म्हणतात, मॅग्नेटिक इंडक्शन. कशाने दाखवतात, बीने. केवळ बी आणि बीच वापरलेला असतो, कुठला सिंबल वापरतच नाही मॅग्नेटिक इंडक्शनसाठी, बी वापरलेला असतो. आणि मॅग्नेटिक इंडक्शनची डायरेक्शन म्हणजे फील्डची डायरेक्शन. जिकडून लाईन निघाला जिकडे चाललाय तिकडे हे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन घ्यायची. इथे लाईन सरळच आहेत त्यामुळे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. कधी कधी काय असते माहिती आहे का, तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला म्हटलं असेल मॅग्नेटिक फील्ड वरच्या डायरेक्शनने आहे, दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तुम्हाला समजलं पाहिजे की खाली कोणता पोल असेल, नॉर्थ पोल, वरतं कोणता पोल असेल, साऊथ पोल. तर बरोबर इमॅजिन करता येते, प्रॉब्लेम बरोबर सोडवता येते. तुम्हाला म्हटलं असेल की फील्ड जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनने आहे, फील्ड डाऊनवर्ड आहे, तर वरतं नॉर्थ पोल आणि खाली, जसं इलेक्ट्रिक फील्ड बद्दल बोललो होतो ना मी प्रॉब्लेम मध्ये, त्यावेळेस प्रॉब्लेम समजून सांगितले मी. सिंपल पेंडुलमचे इलेक्ट्रिक फील्डवरचे डिपेंड असलेले प्रॉब्लेम. तसेच मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तुम्हाला त्या डायरेक्शनवरून तुम्हाला कुणीकडे नॉर्थ पोल आणि कुणीकडे साऊथ पोल हे ओळखता आलं पाहिजे. हे काय झालं, मॅग्नेटिक फील्ड. आणि त्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी, त्याला काय म्हटलं, मॅग्नेटिक इंडक्शन. याचं युनिट जे आहे ते वेबर पर मीटर स्क्वेअर असते. काय, वेबर पर मीटर स्क्वेअर. पण त्याच्याकडे काही जाणार नाही आपण सध्या, आपल्याला त्याचं काम नाही पडणार. बरोबर आहे. समजलं का. हे झालं फील्ड. दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला, आता काढला आपण मॅग्नेट. बरोबर आहे. हा मॅग्नेट काढला. मॅग्नेटमध्ये एक काय झाला, नॉर्थ पोल. दुसरा काय झाला, मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल पासून बाहेर पडेल. हॅलो इकडे लक्ष द्या. मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल पासून बाहेर पडेल, असं जाईल आणि साऊथ पोलवर एंड होईल. तर दिस इज द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द मॅग्नेट. कोणत्याही मॅग्नेटच्या भोवती या तऱ्हेचं मॅग्नेटिक फील्ड तुम्ही खूप ठिकाणी पाहिलं असेल. पाहिलं, खूप साऱ्या डायग्राम्स आहे. नॉर्थ पोल पासून मॅग्नेटिक फील्ड स्टार्ट झालं, साऊथ पोलवर काय झालं, एंड झालं. आता आपल्याला या मॅग्नेटचा स्टडी करायचा आहे. कसा स्टडी करायचा आहे, मॅग्नेटचा. तर मॅग्नेटच्या भोवती काय असणार, मॅग्नेटिक फील्ड म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. आणि आउटसाइड द मॅग्नेट मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थ कडून साऊथ कडे. इनसाइड द मॅग्नेट मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन साऊथ कडून नॉर्थ कडे. मॅग्नेटच्या आतमध्ये ही फील्ड असते. किती फील्ड असते, जेवढं टोटल फील्ड बाहेर आहे तेवढंच तेवढं आत, तेवढंच तेवढं. बरोबर आहे. टोटल फील्ड जर बाहेर खूप असेल पण ते स्प्रेड झालेलं असेल दूर दूर, त्यामुळे त्याचा इफेक्ट जाणवणार नाही. पण ते त्या मॅग्नेटच्या आतमधून जेवढे जाणार ना ते फोर्सफुली जाणार. समजा असं विचार करा की तुम्ही करोडो लाईन्स आहेत, पण त्या सर्व लाईन्स इथून जातील तेवढ्याच क्राउडेड होतील. जेव्हा लाईन ह्या क्राउडेड होतात तेवढं फील्ड स्ट्रॉंग बनते. म्हणून मॅग्नेटच्या आतमध्ये खूप स्ट्रॉंग फील्ड असते. बरोबर आहे. अर्थचं फील्ड लक्षात घ्या. ही अर्थ आहे. वरचं टोक जॉग्राफिक नॉर्थ पोल, खालचं टोक जॉग्राफिक साऊथ पोल. पण अर्थच्या भोवतीचं जे फील्ड आहे ते जॉग्राफिक साऊथ पासून निघते आणि नॉर्थवर एंड होते. याचा अर्थ जो जॉग्राफिक साऊथ आहे तो मॅग्नेटिक नॉर्थ आहे. अर्थचा जो जॉग्राफिक साऊथ आहे तो मॅग्नेटिक नॉर्थ आहे. अर्थच्या भोवती फील्ड असते. हे एवढ्यासाठी सांगितलं होतं की फील्डची प्रत्येक लाईन ज्या ठिकाणावरून निघाली आहे पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचते. म्हणून मॅग्नेटिक फील्डची प्रत्येक लाईन क्लोज कंटिन्युअस असते, डिसकंटिन्युअस ते मिळणारच नाही. जिथून निघाली तिथे ती पोहोचणार, कित्येक किलोमीटर लाखो किलोमीटर जाणार, पण ती जिथून निघाली त्या ठिकाणी पोहोचणार म्हणजे पोहोचणार. मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स काय असतात, क्लोज असतात है ना, क्लोज कंटिन्युअस असतात. त्या बेंड असू शकतात, टर्न असू शकतात, पण क्लोज असतात. हे झालं मॅग्नेट बद्दल तुम्हाला सांगितलं. मॅग्नेट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. नंतर पहा, मॅग्नेटचे जे दोन टोक आहेत बरोबर आहे त्यांना काय म्हणता तुम्ही, मॅग्नेटिक पोल. पूर्ण मॅग्नेटला काय म्हणता तुम्ही, मॅग्नेटिक डायपोल. डायपोल काय म्हणता, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल किती आहेत, दोन. सो इट इज कॉल्ड मॅग्नेटिक डायपोल.
बरोबर आहे. नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, प्रत्येक पोलला स्वतःची स्ट्रेंथ आहे. ज्या पोलची स्ट्रेंथ जास्त तो फील्ड जास्त प्रोड्यूस करेल, त्यामधून लाईन्स जास्त निघतील. ज्याची स्ट्रेंथ कमी त्यामधून लाईन्स कमी निघतील. म्हणजे मॅग्नेट किती फील्ड प्रोड्यूस करते ते कशावर डिपेंड आहे? पोल स्ट्रेंथवर डिपेंड आहे. बरोबर. नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ पॉझिटिव्हनी प्लस एमनी दाखवतात, साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ मायनस एमनी. असे चार्जेस असतात ना, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, तसे पोल स्ट्रेंथ असतात. नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ पॉझिटिव्ह, साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ निगेटिव्ह. याच्या युनिटचं जर काम पडलं तर पोल स्ट्रेंथचं युनिट असते अँपियर मीटर. काय? अँपियर मीटर. अँपियर करंट रिलेटेड आहे. तुम्ही म्हणाल आता मॅग्नेट हा करंट कुठे आला आहे? जिथे मॅग्नेट आहे तिथेच करंट आहे. करंट हा मॅग्नेट शिवाय तयारच नाही करतायत. ओके, म्हणून याचं युनिट काय असणार? बरोबर आहे, अँपियर मीटर किंवा मीटर अँपियर. दुसरं, हे जे दोन पोल्स आहेत, कोणता पोल? नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, यांच्यामध्ये जेवढं अंतर आहे दॅट इज कॉल्ड डायपोल लेंथ. आणि ही सिलेबस मधली अशी लेंथ आहे जी वेक्टर क्वांटिटी आहे. याची डायरेक्शन फील्ड नाही, तसं नाही लक्षात ठेवायचं. फील्डच्या आतमध्ये मॅग्नेटच्या आतमध्ये जी फील्डची डायरेक्शन असेल ती या लेंथची डायरेक्शन असेल. तर मॅग्नेटच्या बाहेर फील्ड जे आहे तर नॉर्थ कडून साऊथ कडे, मॅग्नेटच्या आतमध्ये फील्ड जे आहे साऊथ कडून नॉर्थ कडे, म्हणून याची डायरेक्शन असेल साऊथ कडून नॉर्थ कडे, इनसाइड द मॅग्नेट, इन द डायरेक्शन ऑफ फील्ड. समजलं का? आता पहा, कोणता मॅग्नेट किती फील्ड प्रोड्यूस करेल हे या दोन्ही फॅक्टरवर डिपेंड असते. लक्ष द्या. एखादा मॅग्नेट किती फील्ड प्रोड्यूस करू शकतो, एक पॉइंटच पूर्ण करतोय नंतर. हे दोन्ही मला फक्त एवढं सांगायचं, इथे एस पोल, इथे काय झाला? एन पोल, याची पोल स्ट्रेंथ प्लस एम, इकडे मायनस. 2 सेकंद. आणखी एक टर्म आहे, दॅट टर्म इज कॉल्ड एज मॅग्नेटिक मोमेंट. लक्ष द्या, ती टर्म काय आहे? मॅग्नेटिक मोमेंट. ही टर्म जनरली कॅपिटल एम नी दाखवतात. काय करायचं? कुठल्याही एका पोलची पोल स्ट्रेंथ घ्या, त्याला 2 पोलमध्ये जेवढं अंतर आहे त्याने मल्टिप्लाय करा. ही झाली मॅग्नेटिक मोमेंट. काय? मॅग्नेटिक मोमेंट. आणि मॅग्नेटच्या फॉर्म्युलामध्ये मॅग्नेटिक मोमेंटचा खूप मोठा रोल येईल. युनिट काय असणार? याचं काय होतं? अँपियर मीटर. ही लेंथ आहे, याचं मीटर, तर याचं काय येणार आहे? अँपियर मीटर स्क्वेअर. समजलं का? 2 टर्म सांगितलं होत्या, पोल स्ट्रेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ. त्या दोघांचा काय केला? प्रोडक्ट केला. दोघांचा जर प्रोडक्ट केला तर आणखी एक टर्म मिळाली, दॅट इज कॉल्ड मॅग्नेटिक मोमेंट. ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. याही वेक्टरची डायरेक्शन कोणीकडे असणार? एस पोल कडून एन पोल कडे. उद्या आपण या मॅग्नेटला फील्ड मध्ये ठेवू, त्याला टर्न करून सोडून देऊ, तो असा ऑसिलेट होईल. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याची मोशन एसएचएम आहे, त्याचा पिरियड काढायचा आहे. ठीक आहे, बंद करून टाका. थोडी गडबड होऊन राहिली यार सध्या. कसं आहे की आपल्याला पुरेसा टाइम पाहिजे. किती दिवस आहेत अजून एक्झाम? कामाची गोष्ट, घाई होऊन राहिलं सर. चला ठीक.
मिकच्या आपलं ते हे कुठे आहे? आउट झाली काय? अच्छा, चला. अरे आपला मेन गडी दिसून आहे ना, मेन प्लेअर रिटायर झाला काय? रिटायर्ड हर्ट आहे की आउट झाला? आउट झाला कसं काय? रिटायर्ड आहे सध्या? हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चलो भाई, करेंगे शुरू. करू का रेकॉर्डिंग? करून टाकतो आज, पाय कसा दिसतो. चला.